तासनंतर पहा पारितोषिक आलं झालं. जर लागोपाठ जर 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल बॅटरला बबन दादा यांसकडनं. 500 रुपयाचा कॅश प्राइस दिला जाणार आहे. आणि इथून पहा काय घडलं जात आहे. पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर डेफिनेटली ह्या 2 धावा म्हणायला जात आहे. चांगली रनिंग विकेट पाहायला मिळते. बबन दादा यांच्याकडनं हे पारितोषिक लागले गेलं जाते बॅटरला. जर बॅक टू बॅक जर षटकार हॅट्रिक जर पाहायला मिळेल तर 500 रुपयाचा कॅश प्राइस दिला जाईल. अशोक केंगे रनसे टीमचा मी विनंती असेल की आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अशोक केंगे आवाज येत असेल ते पहा की यायचंय की आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अशोक केंगे गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक होती. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर जोरदार इथून अपील जरूर पाहायला मिळाली होती. इथून जर पाहिलं तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. कारण गोलंदाज आपण पाहतोय गुरुनाथला. ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होते ते मान्यवरांची इथून जरूर आपल्याला पाहायला मिळते. खरं तर प्रशांत पवार साहेब भावी सरपंच त्यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील प्रशांतदादा पवार साहेबांना. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वेग पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॅटचा बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती 2 धावा सलग 2 बॉल डॉट पाहायला मिळतोय. कमालीचा बॉलिंग अटॅक सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. गुरुनाथ स्ट्राईक होती. फलंदाज आपण पाहतोय. प्रभाकरला मात्र जागेवरती थांबवलं जातोय. लिफ्ट बॅट्समन आहे. लागला तर सीमापार जरूर पाहायला मिळेल परंतु तो प्रयत्न करावा लागतील. कारण पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. चांगला डंका पिटावा लागेल. बॅटची टॉप पिच लागली जाते. फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली परंतु पहिल्या अटेम्प्टला जेल उडाला होता. दुसऱ्या अटेम्प्टला जेल कॅरी केला जातोय आणि पहिला धक्का बसला जातोय तामसा टीमला. फलंदाज प्रभाकर बॅक टू द पॉवर लॅग. लगेच आपण पाहिलं तर प्रशांतदादा पवार साहेब भावी सरपंच त्यानंतर त्यांच्या सोबतीला निखिल प्रभाकर शेठ तांडेल खरं तर सरपंच पाली बुद्रुकचे एक चांगले व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. आणि सध्या आपण पाहतोय व्यासपीठावरती आले गेले दादांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2026 मध्ये खरं तर वेळात वेळ काढून दादांनी बॅट दिली या स्पर्धेला. खरं तर चांगले व्यक्तिमत्व डासिंग डायनामाइट आणि खरं तर प्रशांतदादा पवार साहेबांचा आज वाढदिवस देखील आहे. वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा आणि त्यांचं बर्थडे केक देखील आम्ही आमच्या व्यासपीठावरती जरूर बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांच्या सोबतीला निखिल दादा प्रभाकर तांडेल साहेब सरपंच पाली बुद्रुक आम्ही पाहतोय. एक चांगले व्यक्तिमत्व त्यांचं देखील आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय. दोन्ही मान्यवरांचं इथं आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाले. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे. सामना फार महत्वाचा आहे. 4थ्या बॉलवरती विकेट नवीन फलंदाज संदेशला आपण पाहतोय. पुन्हा एकदा वेग पाहायला बोलतोय. वेग भरपूर आहे. या गोलंदाजाला मोठे फटके मारणं मी तर म्हणेन फार कठीण असणार आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल जरूर पाहायला बोलतोय. या षटकातला शेवटचा बॉल पाहायला बोलतोय. खेळाडूंसाठी जरूर संधी आहे. षटकार हॅट्रिक जर ठोकली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. बबन दादा यांच्याकडनं ते पारितोषिक आमच्या समोर दिला जातोय. आणि खरं तर जर षटकार हॅट्रिक ठोकली तर बबन दादा यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील बॅटरला देखील आहे. परंतु ती संधी करावं लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील पाहायला मिळते परंतु इथून बॅटचा बॉलचा नाही संपर्क आणि बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल षटक क्रमांक इथून संपलं जाते पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 2 धावा. गोलंदाज गुरुनाथचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करत असताना टीम पहा यंगस्टर अकुलवाडी टीम रमेश पहा विनंती असेल प्लीज स्पीडअप घ्यायचंय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करायचे त्याच्यामुळे जास्ती 3 मिनिट मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका प्लीज. आणि तर 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं कव्हर झाले नाही तर मग 38च्या सर्कलमध्ये तुम्हाला एक खेळाडू घेतला जाईल याची देखील नोंद घ्या. त्याच्यामुळे वेळ वाचवा आणि सामना लगेच स्टार्ट करा. दुसरा गोलंदाज कोण असेल बॉलिंग ट्रॅकवरती प्राचरण करा आणि सामना लगेच स्टार्ट करायचंय. अनिलला प्राचरण केलं जातं. दुसऱ्या षटकाला जरूर पाहायचं अनिलचं कुठल्या प्रकारे बॉलिंग अटॅक मैदानाच्या आतमध्ये राहील हे जरूर आता पाहायला मिळेल. दुसरं षटक पहिलं षटक आपण पाहिलं गुरुनाथचं अवघ्या 2 धावा दिल्या गेल्यात. पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग गुरुनाथ या गोलंदाजची पाहायला मिळते. आता दुसरं षटक अनिलला प्राचरण केलं जात आहे. पाहायचं अनिल कुठल्या प्रकारे कमबॅक करेल आपल्या टीमसाठी. तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. मंगलवीर आणि संदेश हे 2 फलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळेल मंगलवीर.
हा एक अष्टपैलू खेळाडू सातत्याने भरपूर चांगला डंका याही खेळाडूचा आहे, परंतु आता इथून 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये किती धावा येतील हा सध्या प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय. कारण तामसाई टीम म्हटले तर एक चांगला संघ आहे आणि भरपूर चांगला खेळ करावा लागेल. खरं तर जशी मगाशी आम्ही रॉयल एंट्री पाहिली, प्रशांत दादा पवार साहेब भावी सरपंच त्यांच्या सोबतीला, निखिल दादा प्रभाकर शेठ तांडेल सरपंच पाले बुद्रुक त्यांच्या सोबतीला, त्यांचे मित्रपरिवार आपण पाहतोय देविदास पवार आणि शुभम राऊत हे साहेब देखील त्यांच्या सोबतीला आहे. चारही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जशी इनिंग ब्रेक मध्ये साहेबांचं मान सन्मान केला जाईल आणि जरूर पहिलाच बॉल चौकार जरूर पाहायला पुन्हा एकदा बॅटची टॉप इच बॉल मध्ये स्वतः गोलंदाजाला पाहतोय आणि इथून बॉल अडवला जातोय आणि इथून डॉट बॉल पाहायला बोलतोय. 4 धावांनी जर विचार केला तर 6 धावा सध्या धावपटकीवरती पाहायला मिळत आहे. इथून पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर डॉट बॉल, स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळते मंगलवीर. मगाशी उल्लेख केला होता या खेळाडूचा आणि जरूर मंगलच्या बॅटमध्ये आता मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे. 4 षटकांची मॅच आणि 4 ओव्हरमध्ये मी तर म्हणेन 40-45 धावं हे येणं फार महत्वाचं आहे. कारण बॉलिंग अटॅक तामसे टीमकडे भरपूर आहे, परंतु समोर अक्कलवाडी टीम आहे. शॉर्ट पिच बॉल होता, फटका भरपूर चांगला, मिड विकेटला बॉलला ट्रॅव्हल केला जातो, शतरक्षक आहे आणि तिथून एकदा मिळाला. दुसरीचा प्रयत्न डायरेक्टली थ्रो पाहायला बोलतोय, अप्रतिम कनेक्शन पाहायला बोलतोय, परंतु धावा मिळतील 2 आणि या 2च्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. गोलंदाज अनिलला पाहतो आपण, पहिल्या बॉलवरती मार खाल्ला, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा जरूर पाहायला बोलतोय. 3 बॉलचा खेळ संपलाय, 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. 3 बॉलमध्ये जरी एखादा मोठा फटका आला तर चांगला कमबॅक होईल. फटका भरपूर चांगला, गॅप शोधली, बॉलला फक्त दिशा दिली आहे आणि बॉल थांबणार नाही. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे, आलाही चौकार, धावा मिळतील 4च्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्येत आपण कधी पाहायला मिळतील 12 धावा 10 फलकेवरती. आत्माराम मंदे साहेब, त्याचनंतर नरेश गरज साहेब, मी विनंती करतोय की व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत. सुनील मध्ये साहेब असतील त्यांच्या सोबतीला, त्याचनंतर भास्कर मध्ये साहेब. मी चारही मान्यवरांना विनंती करतो की या व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2026 मध्ये तुम्ही देखील या स्पर्धेचं एन्जॉय घेता. मी दादांना विनंती करतोय की या व्यासपीठावरती, व्यासपीठ तुमच्यासाठी खाली आहे आणि खरं तर ही मानाची स्पर्धा आहे. खरं तर भरपूर चांगलं आयोजन, भरपूर चांगलं नियोजन पाहायला बोलतोय. 2 बॉल अजूनही बाकी असणार आहे. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग तयार. चला स्पीडअप करायचं, उशीर करायचं नाही, लगेच सामना स्टार्ट करायचा आहे. स्ट्राईक रेटवरती फलंदाज आपण पाहतोय मंगलवीर. काय चांगली बॅटिंग पाहायला मिळते, अप्रतिम कमबॅक. हो तिरफाला चीर, दांडी गुल, फर्निचर तोडला जातोय. गोलंदाज आपण पाहतो अनिल. काय कमालीचा बॉलिंग अटॅक पाहायला बोलतोय. महत्वाचा विकेट होता आणि खरं तर फर्निचर तोडला जातोय मंगलचा. अपेक्षा भरपूर होती या खेळाडूने, त्याही खेळाडूला बाद केला जातोय. पहा रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती, वेगावरती स्वार डायरेक्टली प्रॉपर यॉर्कर आणि दांडीगुल, फर्निचर तोड गोलंदाजी. धक्का क्रमांक लागेल दुसरा. मंगलवीर पाठता पावलान या डेंजर बॉलर तासनंतर आगमन झालंय पप्पू कानू पारदी, उपसरपंच पालू बुद्रुक. एक चांगले व्यक्तिमत्व आपल्याला पाहामध्ये, उपसरपंच आहे, एक चांगलं उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं. एक चांगले व्यक्तिमत्व त्यांचं देखील आगमन झालं. त्याचनंतर आपण पाहतोय खरं तर वेळात वेळ काढून या स्पर्धेला तुम्ही मानलेला. फटका भरपूर चांगला, फलंदाज आपण पाहतोय राशीदचा 1 फायर आणि राशीदच्या बॅट बदला धमाकेदार सुरुवात केली. षटकार, धाव मिळाले 6. अहो द्या की न्याय.
पाहायला मिळतात आणि दीपा पाटलाचं नाव आमच्या विमानतळाला लागावं आणि खरं तर त्यांचं सॉंग आम्हाला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये पहा जो चौथ्या क्रमांकावरती फलंदाज आम्हाला पाहायला मिळते राशिद, खरं तर टीमचा कॅप्टन. आणि खरं तर राशिदने पहिलाच बॉल पहा, दुसरं षटक होतं आणि शेवटच्या बॉलवरती काय ब्रँड फटका पाहायला मिळाला. अप्रतिम षटकार, 2 षटकाचा खेळ संपलाय. 18 धाबा दापटवरती पाहायला मिळालाय. खरं तर तामसे टीम म्हटलं तर जय शिवराय आयोजित जय वाघोबाऊ ग्रामस्थ मंडळ तामसेचा चषक पाहायला मिळाला आणि तिथे देखील मला संधी मिळाली होती. 2 दिवसाचा मला कॉल होता आणि ती स्पर्धा नाईटचा फॉर्मॅट होता आणि अप्रतिम ती स्पर्धा पाहायला मिळाली होती आणि अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला मिळालं. त्या संदर्भात पुन्हा एकदा मला कॉल पाहायला मिळाला. खरं तर गावठी ग्रामस्थ मंडळ एरमाळ चषक पाहायला मिळाला. मागच्याच आठवड्यामध्ये खरं तर ती स्पर्धा नाईट फॉर्मॅट पाहायला मिळाला. त्याही स्पर्धेमध्ये मला भरपूर मान मिळालं आणि खरं तर एरमाळकरांचं देखील प्रेम आमच्यावरती भरपूर राहिलं गेलं. ती स्पर्धा भरपूर चांगली पाहायला मिळाली होती. 6 दिवस त्या शृंखला पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा खरं तर छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2026 खरं तर फणसवाडीमध्ये आज फणसवाडी नगरी सजवली गेली. हा दुसरा पर्व खरं तर मी तर म्हणेन या स्पर्धेचं आणि या स्पर्धेमध्ये देखील नवीन चित्र वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळाली. फटका भरपूर चांगला गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय, एकदा मिळाला जाते, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु कनेक्शन भरपूर चांगलं पाहायला मिळालं आणि इथून मिळेल धाव फक्त 2 आणि या 2च्या मदतीने धाव संख्येत बदल. धाव संख्या 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती रमेशला आपण पाहतोय. हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये इंदाच्या हंगामामध्ये खरं तर प्रेक्षकांची मनं जिंकलेत आणि सध्या बॉलिंग ट्रॅक वरती सातत्याने रमेशला आम्ही पाहायला जातो, आमचे जवळचे मित्र. परंतु खेळ चांगला होईल का पहा, फक्त दिशा दिली. फटका भरपूर झालाय, क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं कारण फंबलिंग, एकदा मिळाला जाते, दुसरीचा कॉल केला जातोय, डायरेक्टली थ्रो पाहायला बोलतोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण, तिसरीचा कॉल आहे चुकीचा आणि इथून पाहायचं काय घडेल. फलंदाज होईल बाद आणि इथून धक्का क्रमांक लागेल तिसरा. फलंदाज आपण पाहतोय संदेश, मात्र बाद असणार आहे. रनआउटचा शिकार पाहायला बोलतोय आणि तिसरा धक्का बसला जातोय. टीम बॅटिंग करत असताना तामसे टीमला फलंदाज संदेश बॅक टू द बॉलर आणि इथून धावा मिळतील फक्त 2 आणि या 2च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 22 धावा धाव फलकेवरती पाहायला मिळत आहे. नक्कीच क्रॉसिंग चेक करायचे, नक्कीच आम्ही स्क्रीनवरती चेक करून आणि जो काही निर्णय असेल तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. खरं तर या संपूर्ण स्पर्धेचे आपण पाहतोय संपूर्ण टीम सध्या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट आहेत आणि कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाही. जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचावा लागेल आणि त्याच्यामुळं जो निर्णय असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल याची देखील नोंद घ्यायची. डिसिजन भरपूर कटिंग आहे परंतु जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जरूर जाईल कुठल्याही टीमवर आणि जो पंचाचा निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. येस आणि इथून फलंदाज बाद असणार राशिद. महत्वाचा विकेट होईल बाद. दोन्ही खेळाडू क्रॉस झालेले येस आयोजकांची सूचना आली गेली. राज हा फलंदाज बाद असणार आहे आणि तुम्हाला आता तो स्वीकारावा लागणार आहे. आम्ही भरपूर वेळा चेक केलं त्याच्यामुळे पहा रिफ्लेक्शन देखील आम्हाला स्क्रीनवरती पाहायला बोलते आणि कुठल्याही टीमवरती अन्याय नाही कारण सर्व संघ आपलेच टीम्स आहेत, आपल्याच या स्पर्धा पाहायला बोलतात आणि आयोजकांचा डिसिजन आलाय आणि इथून जो निर्णय असेल तो तुम्हाला आता स्वीकारावा लागणार आहे. पद्माकर चौधरी साहेब कुतवाल दोदानी गावातले एक चांगले व्यक्तिमत्व पाहायला बोलतात, त्यांचं इथं आगमन झालं. मी दादांना विनंती करतो की या व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर वेळात वेळ काढून तुम्ही आले, या स्पर्धेला बॅट दिली, दादांचं मी सरसे स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. चला सामना लगेच स्टार्ट करा. बॅटर जायचं मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद आहे राशिद, हा फलंदाज बाद आहे. जो निर्णय होतो मी निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि कुठल्याही टीमवरती अन्याय देखील होणार नाही याची देखील नोंद घ्या. चला बॅट्समन लगेच जाऊ मैदानाच्या आतमध्ये. या षटकाचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती आल्या होत्या 2 धावा आणि त्याच्यानंतर तिसऱ्या धावीचा प्रयत्न असताना
थोडंसं कठीण पाहायला मिळाला आणि इथून महत्वाचा विकेट रनआउटचा शिकार पाहायला मिळाला. एक षटकार जरूर त्या खेळाडूच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला आणि थोडंसं दोन्ही खेळाडूचा ताळमेळ थोडंसं वेगळं पाहायला मिळालं आणि महत्वाचा विकेट देखील बाद झाला जातोय. एक मोठा विकेट बाहेर निघाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. महेशला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला शतरक्षण लगेच लावून घ्या. टीम शतरक्षण करत असताना अकोलवाडी टीम धावसंख्या जर पाहिली तर धावफटकीवरती धावा पाहायला मिळत आहे. 22 धावा सध्या धावफटकीवरती लागल्या जात आहे. 22 धावा धावफटकीवरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात. रमेशचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण रमेशला देखील ठाऊक आहे, कारण रमेश देखील भरपूर मॅचेस खेळला आणि प्रत्येक खेळाडू मोठ्या मोठ्या स्पर्धा देखील खेळल्या जातात आणि प्रत्येक टीमला जो निर्णय असेल तो निर्णय स्वीकारणं देखील फार महत्वाचं आहे. कारण ही मोठी स्पर्धा आहे, कारण मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2026चा धमाका. चला लगेच सामना स्टार्ट करायचा. पंचांना विनंती करेन. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती रमेशला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. वेगावरती स्वार. छोटा पॅक बडा धमाका. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन. फटका भरपूर चांगला आहे, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. शतरक्षक आहे आणि तिथं देखील टिपला जातोय चेल. अजून एक विकेट पाहायला मिळते. टीम तामसे. धक्का क्रमांक लागेल. चौथा फलंदाज संदेश बॅक टू द पॉवर लाईन. साऱ्या जगात हे श्रीराम. डीजे जशी माच रंगात येणार आमचे डीजे मास्टर जरूर प्रेक्षकांची मन जिंकणार. आणि तो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेशला आपण पाहतोय. गणेश आणि महेश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ संपला जातोय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. पाहायचं अजून येणारे 3 बॉल मध्ये किती धावा येतील. तसंच याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय अमरजी गमरे या साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल, बालाजी सोसायटी या ठिकाणी बिलॉंग करतात, त्यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील छत्रपती शिवाजी ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सवय माच कडे रमेश पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला बोलतोय. शॉर्ट फेस बॉल होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्टली खरं तर डेफिनेटली हा बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटचा बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये आणि बॉल निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. रवीचं कौतुक केलं पाहिजे. मगाशी उल्लेख केला होता देखील या खेळाडूचा, कारण रायगड प्रीमियर लीग या गोलंदाजांनी गाजवले. बॅटिंग लाईन आणि शतरक्षणाच्या बाबतीमध्ये अप्रतिम शतरक्षण राहिले गेलंय या खेळाडूचं आणि सध्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला बोलतोय. खुला टाकलेला बॉल गॅपमध्ये बॉलला ढकलला जातो. शतरक्षक आहे तिथे त्यांना थोडंसं करा फंबलिंग पाहायला बोलतोय, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार. धावा मिळतील 4 आणि या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्येत आपण करती पाहायला बोलतील 26 धावा धावल करती. पहा रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती जरूर पाहायला बोलतोय. तसंच याच दरम्यान आपण पाहतोय धोतनी गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय पद्माकर दादा चौधरी आणि त्यांच्या सहसाथीला त्यांचे सर्व मित्र परिवार आपण जर का पाहिलं त्यांच्या चिरंजीव देखील या ठिकाणी मात्र शुभ आगमन झालंय. तर सर्व अतिथी मान्यवरांचं मात्र छत्रपती शिवाजी ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सातत्यानं क्रिकेटवरती असलेली प्रचंड आवड आपण पाहिल्या गेल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पद्माकर दादा यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आज देखील या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहतो. त्यांना देखील विनंती असेल की या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच पहा इथं काय घडलं जात आहे. डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यानंतर इथून जर पाहिलं तर पहा स्क्रीनवरती आपण पाहतोय पद्माकर दादा चौधरी. खरं तर दोदारी गावचे एक चांगले व्यक्तिमत्व आणि सातत्याने टेनिस क्रिकेटच्या आपल्या आदिवासी टेनिस क्रिकेट जेव्हा आपण पाहिल्या जातात तेव्हा त्यांची उपस्थिती आम्हाला जरूर पाहामध्ये एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. मी दादांना विनंती करतोय की या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत. तिसरं षटक इथं संपलं जातोय. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि धाव संख्येत आपण पाहायला मिळतील 27 धावा. आता इथून फक्त आता 6 बॉलचा खेळ बाकी असेल. चला स्पीडअप करायचंय आणि सामना लगेच स्टार्ट करायचा. आता 6 बॉल मध्ये धावा येतील किती बॅटिंग करत असणार टीम तामसे टीम हे जरूर पाहायला मिळतंय. खरं तर राशीत रनआउट शिकार झाला आणि त्याच्यानंतर थोडीशी बॅटिंग लाईन कुठेतरी आता कमी पाहायला मिळते. परंतु अजूनही मॅच आहे. पहिल्या इनिंग मध्ये जर चांगला खेळ झाला, जर या षटकांमध्ये जर धावसंख्या जर आली तर मग चांगला कमबॅक होऊ शकतो. त्यानंतर पहा बबन शेठ भगत यांच्याकडनं पारितोषिक आलं गेलंय. खरं तर षटकार हॅट्रिक जर झाली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. संधी आहे बॅटरला. खरं तर बबन शेठ भगत यांच्याकडनं ते पारितोषिक आहे आमच्या इथे जमा देखील आहे. खेळाडूसाठी संधी आहे. जर शेटकर हॅट्रिक ठोकली
तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती संकेतला प्राचरण केलं जातोय. तर स्ट्राईक हेडवरती फलंदाज पाहायला मिळेल. उमेशला पाहतोय गणेश. पहिलाच बॉल वेग बरोबर पाहायला बोलतोय. फलंदाजाला जागेवरती थांबवलं जातोय आणि तो पहिलाच बॉल डॉट. आता इथून चांगला खेळ करावा लागेल, चांगली बॅटिंग करावं लागेल, कारण धावसंख्या थांबली जाते 27 आकड्यावरती आणि स्ट्राईक रेटवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशला पाहतोय. चांगला खेळ करावा लागेल गणेशला. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे, कारण अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा शॉर्टपिच बॉल आक्रमण केला जातोय. फटका भरपूर चांगला आहे आणि बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. येतोय गणेशच्या बॅट मध्ये हा गणेश ब्रँड 6. गावदेवी माझ्या सपनात आली. मार खाल्ल्यानंतर कमबॅक, टप्पा पडल्यानंतर वेग बरोबर पाहायला मिळते. फुटबॉलचा वापर पाहायला मिळालाय आणि डेफिनेटली हा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉल होती षटकार, तिसरा बॉल डॉट. आणि तू जर धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा 10 फलक्यावरती पाहायला मिळतात. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पाहायचं येणारे 3 बॉल मध्ये धावा येतील किती तामसे टीमच्या. हाय बॉल फसवा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर रिलीज झाला होता. फलंदाजाला पुन्हा एकदा जागेवरती थांबवलं जात आहे. अजून एक डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल पाहायला मिळतील तेवढी धाव संख्या कमी पाहायला मिळणार आहेत. आणि तू जर विचार केला तर बॅटरने रिव्ह्यू घेतला जातोय. पहा आयोजकांची सूचना आली गेली. डगआउट मधून कुणी आवाज द्यायचा नाहीये. जो निर्णय असेल तो निर्णय जरूर तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. नक्कीच चेक केला जाईल स्क्रीनवरती आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू घेतला जातोय. बॅटरने चॅलेंज केलाय आणि इथून स्क्रीनवरती चेक केला जाईल. आम्ही पाहतो ऑफिशियल पंच आमच्या समोर आहेत आणि स्क्रीनवरती चेक केला जाईल आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. नेक्स्ट मॅच आम्हाला जरूर पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुढील सामना आपल्या भेटीला आपण पाहतोय 3G धोधन आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट खेळ खऱ्या अर्थानं वागेश्वर वागेरा. मात्र इथून बघा टॉस साठी रिपोर्टिंग साधायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. आपल्याला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल. वागेरा टीमचे कॅप्टन आणि 3G धोधन टीमचे कॅप्टन. येस 1 बाउन्स दिला जातोय आणि इथून फेल डिलिव्हरी असणार आहे, परंतु गोलंदाजाला वॉर्निंग असणार आहे. पुन्हा एकदा असा चेंडू रिलीज झाला तर मग तो नो बॉल दिला जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. इथून जर या षटकाचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपला जातोय. 2 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या दाफळकरती पाहायला मिळत आहे 33 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे आणि इथून चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये आलाय नशिबाचा चौकार. धावा मिळतील 4 आणि या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाफळकरती पाहायला मिळतील 37 धावा 10 फलकेवरती. क्या बाद आहे. अप्रतिम संगीत. या षटकातला शेवटचा टार्गेट बॉल. पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते. इथून एलबीचा शिकार ठरला जातोय आणि तू फलंदाज होईल बाद शेवटच्या बॉलवरती आणि तू षटक क्रमांक संपला जात आहे 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा दाफळकरती येणारे 24 बॉल मध्ये 38 धावींची गरज पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अकोलवाडी टीमला. चला टॉस साठी जॉईन व्हायचं बघा. वागेरा टीमचे कॅप्टन आणि 3G धोधन टीमचे कॅप्टन. आपण जर का पाहिलं गेला मंचकावरती उपस्थित आपण पाहिलं गेला एकच वादा आपले सर्वांच्या लाडके प्रशांत दादा पवार या सरपंच या ठिकाणी मात्र शुभ आगमन. आपण जर का पाहिलं गेलं 22 सरपंच याच कडून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलं गेलं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तसेच आपण जर का पाहिलं गेला निखिल शेठ तांडेल या साहेबांकडून देखील आपण पाहिलं गेला या स्पर्धेसाठी तब्बल आपण जर का पाहिलं गेला आदरणीय निखिल प्रभाकर शेठ तांडेल सरपंच याचकडून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. तसेच आपण जर का पाहिलं गेला आदरणीय आपण जर का पाहिलं गेला देवदासजी पवार या साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहतोय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तसेच आपण जर का पाहिलं गेला पाल्या बुद्रुकचे उपसरपंच ज्यांना होण्याचा भाग्य लाभला गेला आपण पाहिलं गेलं युवकांचे प्रेरणास्थान
आदरणीय पप्पूदादा बारदे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहतो. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी आपण पाहिलं गेलं तब्बल खऱ्या अर्थानं 1500 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलं गेलं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं या ठिकाणी मात्र वाढदिवस साजरा आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपल्याला वाढदिवस सेलिब्रेशन पाहायला मिळेल. आपण पाहतो या स्पर्धेच्या वतीनं एकच वादा आणि तुम्हा सर्वांचे लाडक्या प्रशांत दादा तसेच आदरणीय अशोकजी हुलवेकर या सर्वांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचं आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. ऑफिशियल अशोकजी हुलवेकर या सरांना देखील विनंती असेल खऱ्या अर्थानं 2 मिनिटांसाठी सामना थांबवायचा बघा. आपण देखील याचं या ठिकाणी मात्र एक योगायोग जुळून आलाय आणि या ठिकाणी मात्र वाढदिवस आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेला प्रशांत पवार भावी सरपंच यांचा हा वाढदिवस या ठिकाणी मात्र संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं साहेबांना छत्रपती शिवाजी महाराज या ट्रॉफीच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. येणारं आयुष्य तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. खऱ्या अर्थानं पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप लाख लाख शुभेच्छा. आपण जर का पाहायला गेला एक फार चांगलं डॅन्सिंग व्यक्तिमत्व आणि भावी सरपंच आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आदरणीय प्रशांत पवार साहेबांचा हा वाढदिवस या ठिकाणी सहसाथीने त्यांचे संपूर्ण मित्र परिवार आणि तसेच आपण जर का पाहिलं आमचे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ फणसवाडी आणि आयोजक यांच्या संपूर्ण प्रेमा खातीर या ठिकाणी मात्र वाढदिवस या ठिकाणी मात्र संपन्न पाहायला मिळेल. आपण जर का पाहायला गेला या ठिकाणी मात्र वाढदिवस आपण पाहतो खऱ्या अर्थानं मोठ्या ताटामाटामध्ये या स्पर्धेच्या वतीनं फार चांगला औचित्य आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र वाढदिवस आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आदरणीय प्रशांत साहेब या साहेबांचा मात्र हा वाढदिवस तुम्हा सर्वांची लाडक्या व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि या स्पर्धेच्या वतीनं त्यांचा हा वाढदिवस आपण पाहतोय. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आपण पाहिल्या गेल्या या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा मात्र खऱ्या अर्थानं फार चांगला योगायोग जुळून आला आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिल्या गेल्या एकच वादा आणि तुम्हा सर्वांचे लाडके दादा प्रशांत दादा या साहेबांचा मात्र या ठिकाणी वाढदिवस संपन्न होत असताना आपण पाहतोय. त्यांना देखील खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी ट्रॉफीच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांचा या ठिकाणी मात्र विशेष सत्कार सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय दादांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. आपण पाहिल्या गेला खऱ्या अर्थानं हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आणि खऱ्या अर्थानं आदरणीय प्रशांत पवार या साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आम्हाला लाभला गेला आणि त्यांचा हा सन्मान आपण पाहतो या ठिकाणी. मात्र तसेच निखिल शेठ तांडेल आपण पाहिलं गेलं सरपंच पालेबुद्रुकचे एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहिलं गेलं युवकांचे प्रेरणास्थान आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं गेलं सातत्याने क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती फार मोलाची राहिली गेली आपण पाहतोय आणि त्यांचा हा विशेष सन्मान पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेल्या आज ज्यांचा वाढदिवस हा योगायोग जुळून आला आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा वाढदिवस देखील आपण नुकताच संपन्न पाहिला गेला आणि त्यांचा हा सन्मान आदरणीय प्रशांत पवार साहेब भावी सरपंच यांचा हा शुभ सन्मान आपण पाहू शकाल. वस्त्र अलंकार माईची उबदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आपली भारतीय संस्कृती जपत असताना आलेल्या प्रत्येक यथोचित पाहुण्यांचा मात्र हा शुभ सन्मान पाहायला मिळतोय. पुढील सन्मान आपण पाहू शकाल. याच गावातील भूमिपुत्र
युवकांच्या प्रेरणा असताना आपण पाहतो ज्याने फार कमी कालावधीमध्ये राजकीय स्थितीच्या मध्ये फार उंच भरारी घेतली गेल्या उपसरपंच पालेबुद्रुकच्या आपण पाहिलेला पप्पू पारधे या साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। सातत्याने आपण जर का पाहिलं गेलं याच गावातील हा भूमिपत्र आपण पाहतोय आणि आपण पाहिलं गेला त्यांच्या माध्यमातून देखील फार चांगला योगदान राहिलं गेलं आणि आज त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय। सातत्याने आपण पाहिलं गेलं ज्यानं फार कमी कालावधीमध्ये राजकीय शेतीच्या वरती मात्र उंच भरारी घेतली आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आहे। पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय देविदासजी पवार या साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आपण पाहतोय। आपण जर का पाहिला गेला सन्मान पाहायला मिळतोय आदरणीय देविदासजी पवार यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय। तर पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय खऱ्या अर्थानं शुभम राऊत या साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील तर सर्व त्यांच्या सहसाथीदारांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाना मी खऱ्या अर्थानं स्वागत व्यक्त करेन। सामन्याकडे लक्ष वेधू घ्या कारण सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण आपण पाहतोय। एका साईडला आपण जर का पाहिला गेला यंगस्टर अकुलवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय खऱ्या अर्थानं जे वाघोबा तामसे। पहिल्या डावाचा खेळ संपला, पहिल्या डावामध्ये बनल्या गेल्यात आपण पाहिलं गेलं 37-38 टार्गेट सेट झालाय। गोलंदाजी ट्रॅकवरती एक वेगवान तेज तरार गोलंदाज राशीद आणि त्याच्या अगेन्स्ट समोर सामना करतोय फलंदाज ऑन स्ट्राईक संकेत पारधे आणि रमेश लोभी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच वेगवान तेज तरार आणि इथून मात्र पहिला चेंडू आलाय डॉट अप्रतिम चेंडू रिलीज झाला खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती भरपूर मोठ्या संख्येने अतिथी मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं छत्रपती शिवाजी ट्रॉफी मध्ये मनपूर्वक स्वागत असेल। खऱ्या अर्थानं आपण स्पर्धा पाहिली गेली स्पर्धेचा दर्जा आपल्याला सांगून देतो खऱ्या अर्थानं ज्या अनुषंगाने आयोजकांना मेहनत घेतली इथून पाहावं लागेल काय घडलं जात आहे। बॅटची लेडिंग एज आणि इथून गोल्डन डकचा शिकार 0 धावसंख्येवरती संकेत पारधे या बेस मात्र तंबूच्या आश्रयाला खिशात नाना गळ्यात सोना नंबर मी एक्का म्हणजे त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं मंचावर ते उपस्थित प्रशांत दादा पवार सातत्यानं राजकीय स्थितीच्या वरचे एक बुलंद तोप बाबी सरपंच आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल आपण जर का पाहिलं गेलं 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आज त्यांचा वाढदिवस फार चांगला योगायोग जुळून आला आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा वाढदिवस देखील संपन्न झाला आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं आज आपण जर का पाहिलं गेलं त्यांच्या सहसाथीनं भरपूर सारे त्यांचा मित्र परिवार देखील उपस्थित आहे त्यांचं देखील आपण पाहिलं गेलं फार चांगले योगदान खऱ्या अर्थाने इथून मात्र सुवर्ण संधी आले गेली आपण पाहतोय क्षेत्ररक्षण साड्या तामसे संघ जर का हा सामना जिंकतोय तर आपण पाहिले गेले धोताणीच्या महसूल सेवक आदरणीय पद्माकर दादा चौधरी याचकडून संपूर्ण टीमसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल। ही अशी व्यक्तिमत्व आहे सातत्यानं क्रिकेटवरती फार प्रेम करते आणि आज देखील आपण पाहिले गेले तामसे टीमसाठी प्रेमचं वर्षाव पाहायला मिळतंय। इथून पाहावं लागेल राजसीचा वेग आणि ते वेगाच्या अगेन्स्ट अद्यापर्यंत मात्र अकाउंट देखील ओपन झालं नाही अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय 1 सफलता आणि अद्यापर्यंत फार चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये रणनीती वेगळी आखली जाते। गुरुनाथ लोभीचं येणं अद्यापही बाकी आहे तो एक सिक्सर किंग आहे अकुलवाडी टीमचा मात्र तो कितपत मैदानाच्या आतमध्ये येईल त्याचा खेळ पाहण्यासाठी देखील भरपूर पाठीराखे वर्ग आपण पाहतोय ते जोडले गेले आहेत। यावेळेस पाहावं लागेल सलगचा 4था डॉट क्या बात आहे कमालीच्या आणि कमबॅकिंग गोलंदाजी या स्पर्धेमध्ये मनोज आपण जर का पाहिलं गेलं कालच्या रात्रीमध्ये दत्ता भस्मानं मॅडन षटक फेकला आजच्या रात्रीमध्ये आपण जर का पाहिलं गेलं आज देखील एक मेडन षटक पाहायला मिळाला म्हणजे गोलंदाजसाठी कुठे काबिना चांगली खेळपट्टी इथून पाहावं लागेल दोन्ही फलंदाज एकाच एंडला काय घडलं जात आहे रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन धक्का क्रमांक लागेल या बेस खऱ्या अर्थानं दुसरा
व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. राजासारखं माणूस आणि मनासारखं राजा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे त्यांचं गुणगान गाणारं संगीत आपण ऐकलं गेला. सातत्याने या परिसरामध्ये त्यांचं फार चांगलं योगदान राहिले गेलं आपण पाहतोय. राजकीय स्थितीच्या वरची एक बुलंद तोप आपण जर का पाहिलं गेला. प्रशांतता पवार मॅचचा आनंद घेतात. व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत असेल. लक्ष वेधूया मॅचच्या दिशेनं. सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण. गुडलँड स्पॉटवरची सफर आणि इथून पंचांकडे मात्र दाद जरूर मागितली. मात्र पंचांना सांगितलं इट इज अ डॉट चेंडू आणि इथून मात्र मेडल षटक पाहायला मिळालं. एक सफलता आणि एक सांघिक यश. अशा प्रकारे 2 विकेट आणि 0 धावसंख्या. आता समीकरण बदलेल. येणारे 18 चेंडू आणि आपण पाहिलं गेला गरज असेल तब्बल आपण पाहतो खऱ्या अर्थानं 38 धावसंख्येची. दाखवल्यात जे वाघोबा तामसाई टीमला ते विजयाचे स्वप्न येणाऱ्या 3 गोलंदाज पूर्ण करतील की त्यावरती लोभी बंधूची जोड्या. गुरुनाथ लोभी ऑन स्ट्राईक आणि त्याला साथ देतोय रमेश लोभिया. ही जोड साखळी जर का मैदानाच्या आतमध्ये राहिली तर या धाबांचा पाठलाग सहजरीतीने होईल यात मात्र शंका नाही. या गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिला गेला. प्रभाकर उघडेला आपण पाहतोय. संघाचा दुसरा आसरा ज्या रीतीनं राजसीतनं पहिलं षटक हाताळलंय अप्रतिम कमबॅकिंग राहिला गेला. 2 सफलता एक सांघिक यश त्यामध्ये आणि एक सफलता त्याच्या नावावरती आणि फार चांगलं कमबॅक केलं आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 38चं समीकरण शिल्लक राहिले आपण पाहू शकाल. पुढचा सामना देखील भरपूर आपल्याला चांगला पाहायला मिळेल. एका साईडला आपण जर का पाहिलं गेलं याच परिसरातील वागेश्वर वागेराने त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल. मालडुंगे विभागातील 3G दोदान्या या षटकाच्या अखेरीस खऱ्या अर्थानं आपण टॉस जरूर करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईन आहेत. तुमचं देखील मी खऱ्या अर्थानं स्वागत व्यक्त करेन. आपण पाहिला गेला या ठिकाणी आपण पाहतोय सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण आहे. मी उपस्थित मंचावरती आपण जर का पाहिला गेला सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण आपण पाहू शकाल. यावेळेस आपण पाहतो आनंद कार्पेटने फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट आणि इथून पाहावं लागेल. एकाच धावेवरती समाधान मानलं जाईल आणि एकाच धावेने समाधान इथून मात्र मानत असताना कारण त्यांना माहिती आहे इथून मात्र जर का विकेट थांबवल्या तर येणाऱ्या गोलंदाजावरती आक्रमण करण्याची संधी प्राप्त होईल. रमेश लोभी अन्यथा गुरुनाथ लोभीची जर का बॅट बोलल्या तर या धावांचा पाठलाग बनेल यात मात्र शंका नाही. या जर का तामसाई टीमला वापसी करायची असेल तर इथून मात्र ही लोभी बंधूची जोडी तोडणं फार महत्वाचं राहील. तसंच याच दरम्यान आपण पाहिलं गेला खऱ्या अर्थानं आज अकलूवाड टीमला पुरस्कृत केलं गेलंय. अस्मिता सार्थक दक्ष या नावाने हा संघ उतरलाय. त्यांचे पॅकर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मात्र मुख्य व्यासपीठावरती आज आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आज खऱ्या अर्थाने फार चांगला प्रयत्न राहिला जातो त्यांच्या माध्यमातून देखील. मात्र इथून पाहावं लागेल ज्या अनुषंगाने गोलंदाज प्रभाकरला आपण पाहतोय फार चांगलं कमबॅक केलं. 2 चेंडू हाताळले आहेत. एक सिंगल धाव मात्र खर्च केला आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू सांगता आपण पाहतोय. पुढचा चेंडू फटका अप्रतिम. चेंडूला उंची जास्त लांबी देखील तेवढीच. रमेश लोभीचा हा पहिला धमाका. चेंडू जाईल सीमा पार. 6 धाब्यांसाठी बिग हिट षटकार. इथून पाहावं लागेल कोणत्या संघामध्ये दम आहे आपण पाहतोय हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. ज्या संघाचा चांगला खेळ होईल तो संघ पुढे वाटचाल करेल. ज्याचे प्रयत्न कमी पडतील तो संघ या स्पर्धेतून निरोप घेईल आपण पाहतोय. यावेळेस अप्पर कडचा अप्रतिम
कॉपी बुक स्टाईलला एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू जाईल सीमा बार, शानदार चौकार. इथून पाहावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सुवर्ण संधी असेल. जर का सलगचे 3 षटकार ठोकल्या तर या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ बबन शेठ भगत आज कडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. समीकरण आपण जर का पाहिले गेला 14 चेंडू आणि अद्यापही 27 धावसंख्येची गरज. ऑन स्क्रीन वरती अप्रतिम दर्जाचा टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते, आपण पाहतोय. यावेळेस वन्स अगेन्स्ट क्या बात या रमेश लोभी इज ऑन फायर, ठोकलाय हा 6 धावांसाठी बिग हिट षटकार. बार असतील. पुन्हा एकदा मात्र फटका पसला जातोय पॉइंट रिजन मधून. लॉंगांचा क्षेत्ररक्षण सरकलाय आणि इथून मात्र टिपला जातोय झेल आणि संपलाय रमेश लोभीचा खेळ. धक्का क्रमांक लागेल 3रा यावेळेस मात्र अकुलवाडी टीमला. अप्रतिम आपण पाहतो रमेश लोभीने फार चांगली बॅटिंग केली. पहिलं षटक मॅडन जरूर आला, मात्र दुसऱ्या षटकामध्ये धाबा पाडला. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि त्याचा वैयक्तिक स्पेल आपण पाहिला गेला. 16 धाबा त्यानं बनवल्या आणि आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण योगदान दिलं. आपण पाहतोय समीकरण थोडंसं बदलेल. ज्या अनुषंगाने 12 चेंडू आणि अद्यापही 21 धावसंख्येची गरज. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अंकित यावेळेस मात्र दाखल झालाय. ऑनर स्ट्राईक वरती गुरुनाथ लोभिया जोपर्यंत राहील तोपर्यंत धावांचा पाठलाग सहज रीतीने बनेल यात मात्र शंका नाही. या क्षमता ठेवतो मोठे फटके लगवण्याची. मात्र आज समोर गोलंदाज आपण पाहिला गेला चंद्रकांत उघडेच्या अगेन्स्ट कशा रीतीने खेळ केला जाईल. जर का चंद्रकांतला कमबॅक करायचं असेल तर आपल्या कोट्यामधून 6 मधून 1 असा चेंडू फेकायचा आहे ज्यावरती गुरुनाथ लोभीचे विकेट येईल आणि त्या समीकरण जर का जुळला तर नक्कीच वापसी पाहायला मिळेल. यावेळेस पाहावं लागेल काय घडलं जात आहे. जो उल्लेख झाला ते समीकरण मैदानाच्या आतमध्ये विकेटचा पतन आणि इथून मात्र बिग विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. रमेश लोभी नंतर त्याचा मोठा बंधू गुरुनाथ लोभी तंबूच्या आश्रयाला. प्रेक्षकांसाठी मात्र हे मनोरंजन आपण पाहतोय. डीजेच्या माध्यमातून फार कमालीचं संगीत वाजवली जातात आणि अप्रतिम धून देखील आपण पाहतो सातत्यानं. इथून पाहावं लागेल संघाचे 2 प्रमुख फलंदाज बाद झालेत आणि इथून पाहावं लागेल सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये. ज्या ठिकाणी आपण पाहिला गेला गोलंदाज चंद्रकांत उघडेनं पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केल्या. पुन्हा एकदा वन्स अगेन्स्ट ऑनसाइडला फटका अप्रतिम. लॉंगांचं क्षेत्ररक्षण चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाले आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने आपण पाहिल्या गेल्या समीकरण बदलत असताना या 2 धावीने संघ पुढे सरकलाय 19 अंकापर्यंत. 10 चेंडू आणि अद्यापही 19 धावसंख्येची गरज. आपण जवळपास पाहिल्या गेला अर्धा पल्ला पार पडला आणि अजूनही अर्धा पल्ला बाकी आपण पाहतोय.
या बेस फटका पासला जातो बॅटची टॉप एज स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचला आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अप्रतिम झेल आणि त्याच नंतर विकेटचं पतन फलंदाज होईल बाद. या वेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थाने राहुल बॅक टू द पवेलियन. हे वागोबा तामसे टीमच्या बाजूने पाहायला मिळतंय. यावेळेस पाहावं लागेल वेगवान प्रचंड चेंडू रिलीज झाला आणि इथून मात्र आलेला हा डॉट चेंडू या षटकातील जवळपास आपण जर का पाहायला गेला 4 चेंडूचा सफर राहिला गेलाय. फार चांगलं कमबॅक 2 सफलता 2 दबा आणि 1 चेंडू अद्यापर्यंत डॉट फेकलाय. या षटकाची अत्यंत गरज होती आपण पाहतोय तामसे टीमला, कारण दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या होत्या मात्र रमेश लोबीची विकेट जशी बाहेर गेली त्याच नंतर मात्र थोडासा बॅक फुटला संघ पाहतोय. यावेळेस फुल टॉस त्यावरती पलटवार मात्र फटका पासला जातोय आणि इथून मात्र कमालीचा झेल टिपत असताना फलंदाज पुन्हा एकदा मात्र तंबूच्या आश्रयाला. पण या अकुलवाडी टीमच्या बाजूने पाहायला मिळेल मात्र तसं घडलं नाही. या केलेली जबरदस्त गोलंदाजी त्याच्या जोरावरती फार चांगली वापसी आपण पाहतोय. नवीन फलंदाज अनिल या प्लेस मात्र दाखल झालाय. अनिल साठ्या वेगवान आणि इथून मात्र लेटकटचा एकदम थेट फटका चेंडू सीमा पार थर्डमॅनला 4 धाब्यांसाठी हा संघर्षाचा चौकार. आता समीकरण बदलेल. या चौकाराच्या साहाय्याने संघ पुढे सरकलाय खऱ्या अर्थानं 23 या अंकावरती आणि येणाऱ्या 6 चेंडू आणि कंपल्सरी 15 धावसंख्येची गरज. आपण टॉस करूया पुढील मॅचचा आपण पाहतो खऱ्या अर्थानं दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईंट आहेत. 3G दोदणे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल खऱ्या अर्थानं वागेश्वर वागेरा. मी उपस्थित म्हणजे वरती या. तर टॉस होईल आपण पाहतो दोन्ही टीमचे कॅप्टन बघा जॉईन व्हायचे टॉस बॉक्स मध्ये आणि टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करेन धुतानी गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय पद्माकर दादा चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस संपन्न करायचा आहे. पुढील सामना आपल्या भेटीला पाहायला मिळेल त्यांच्याच गावातील एक संघ आपण पाहायला गेला जय हनुमान 3G दोदणे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल आपण पाहतो खऱ्या अर्थानं वागेश्वर वागेरा. टॉस संपन्न जरूर होईल आपण पाहतोय. सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण आपण पाहतोय. 6 चेंडू आणि कंपल्सरी 15 धावसंख्येची गरज. टॉस देखील संपन्न होईल आपण पाहतोय. मात्र लक्ष उद्या मॅचच्या दिशेने कारण सामना भरपूर महत्वाचा आहे. यावेळेस मात्र 6 मध्ये 15 ची गरज असताना पहिल्या चेंडू आलाय डॉट म्हणजे समीकरण बदलेल. 5 चेंडू आणि कंपल्सरी 15 धाबा. जे तिसरं षटक राहिलं खऱ्या अर्थाने चंद्रकांत उगडेचा अवघ्या 6 धावसंख्येचा लाजबाब. टॉस जिंकला वागेरा टीमला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय धोताने टीमला. सामना जसं संपेल आपण मात्र लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा. इथून पाहावं लागेल सामन्याची पूर्णपणे हवा काढून घेतली. तर मनोज मी सुरुवातीला उल्लेख केला रमेश लोबीची विकेट आणि गुरुनाथ लोबीची विकेट फार महत्वाची होत्या. त्या विकेट जशा बाहेर गेल्या त्याच नंतर कोणताही फलंदाज चांगला खेळ करू शकला नाही आणि त्याच्या जोरावरती तामसई टीमचा बोलबाला अद्यापर्यंत. यावेळेस मात्र अलांद कार्पेटने फटका सजवला आपण पाहतोय. लॉंग ऑन मध्ये चेंडू उचलून फेकी केली जाईल तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि इथून चातुर्य लढत जा बाबा आणि इथून विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. काय झोंबला त्याला खईस का काहीतरी येरा उतारा करा मिरच्या बिरच्या हा ना बॅटीला बॉल ठोको ना याचे
हळदीला गेल्यावर बरोबर कोपऱ्याला मेर ना राहून लाईन मारी देत त्याला बॉलाची लाईन नाही समजत. क्या बात या. आता आपण पाहिल्या गेल्या योगेश वाघ सरांचा खऱ्या अर्थानं मुरबाडचा एक बुलंद आवाज ज्यानं खऱ्या अर्थानं आपल्या आदिवासी भाषेच्या जोरावरती अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आणि फार चांगले उंच भरार घेतले समालोचन क्षेत्रामध्ये आणि त्यांचा आवाज आपण ऐकलात. आपण जरी का पाहिल्या गेल्या आदरणीय हेमंत अंबू भगत पनवेल महानगरपालिका ऑफिसर फणसवड्या याचकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलं गेलं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनस्वी आभार असतील. सातत्यानं आपण जर का पाहिल्या गेला अनेक मोठमोठ्या अतिथी मान्यवरांच्या मात्र माध्यमातून फार चांगले योगदान राहिले जाते आपण पाहतोय. इथून पापला गेल या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आणि समीकरण भरपूर कठीण आहे. 3 चेंडू आणि तब्बल 14 धावसंख्येची गरज. अकुलवाडी टीमचं चुकलं कुठं रमेश लोपीनं दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडूकडे 17 बनवले मात्र अंतिम चेंडूवरती विकेट आली. तिथून मात्र ते समीकरण बदललं आपण पाहतोय. जर का विकेट थांबवली असते तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र अद्यापही काय घडलं जातं फेकाफेकी चालू या. इथून मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना जरूर पाहायला मिळतोय. जर का या धावा चोरल्या असत्या तर नक्कीच 4 जरी धावा जरूर कंप्लीट झाल्या असत्या. मात्र तसं घडलं नाही. या मिळाल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. संघ पुढे सरकलाय. आता समीकरण येऊन ठेपलंय 2 चेंडू आणि कंपल्सरी 12 धावसंख्येची गरज. आज फलंदाज आपण पाहिलं गेलं ऑनशाकवरती यावेळेस अनिल या फलंदाजाला हिरो बनण्याची संधी चालून आल्या. कारण अशा संधी फार कमी वेळा मिळतात आणि आज ती संधी त्याच्या समोर आल्या. 2 चेंडू आणि कंपल्सरी 12 धावसंख्येची गरज. जर का 2 मध्ये 2 षटकार टोकल्या तर तो आज या स्पर्धेमध्ये चमकला जाईल. इथून पाहावं लागेल काय घडलं जाते. लाईन पाहावी लागेल आणि पंच सांगताना इट इज अ वाईड चेंडू आणि पंचांच्या निर्णयाला इथून पाहावं लागेल. चॅलेंज केलं जाते खऱ्या अर्थानं आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जाईल. टेक्निकल रूम मध्ये VWTC या वाहिनीच्या माध्यमातून मात्र चेक केलं जाईल. तसेच आपण जर का पाहिलं गेलं तामसे हा संघ जर का जिंकला महसूल सेवक दुधाणी गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहिलं गेला आदरणीय पद्माकर दादा याचकडून तब्बल तामसे टीमसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मात्र इथून पाहावं लागेल सॉफ्ट सिग्नल आपण पाहिलं गेला वाईट होतं मात्र इथून पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय आणि इथून मात्र तिसरे पंच देखील आम्हाला सांगतात की हा चेंडू वाईट आहे आणि इथून मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा DRS देखील लॉस झालाय आणि इथून पाहावं लागेल समीकरण बदलेल. येणारे 2 चेंडू आणि कंपल्सरी 11 धावसंख्येची गरज. अद्यापर्यंत मात्र फार चांगलं डिसिजन आपण पाहतोय. 2 चेंडू आणि कंपल्सरी 11 धाबा. या चेंडूवरती कोणत्याही परिस्थितीत एक मोठा फटका सामना अंतिम चेंडू मध्ये रप्यान टप पाहायला मिळेल. जर का डॉट आला तर तामसे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका पाहतोय प्रचंड वेगवान चेंडू होता मात्र मिळाले एक सिंगल धाव. सिंगलच्या साहाय्याने फक्त अंतर कमी होईल. संघ जाऊन पोहोचला खऱ्या अर्थानं 28 अंकावरती. आता गरज असेल 1 चेंडू आणि कंपल्सरी 10 धाबा. एखादा खराब चेंडू मॅच मध्ये मात्र रंग भरेल अन्यथा सामना एकतर्फी तामसे संघ जिंकेल यात मात्र शंका नाही. या इथून पाहावं लागेल खऱ्या अर्थानं फटका सजवला जरूर मात्र इथून सामना जिंकलाय. जय वाघोबा तामसे टीमनं अभिनंदन. हार्ड लक. अकुलवाडी संघ भरपूर लांबवरचा प्रवास करून स्पर्धा खेळण्यासाठी आला. खेळ देखील अप्रतिम राहिला मात्र ज्या चुका घडल्या प्रयत्न कमी पडले त्या अनुषंगाने मात्र आपल्याला पराभव हा स्वीकारावा लागेल. आपण पाहतोय भरपूर लांबवरचा प्रवास कापून आलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला देखील खऱ्या अर्थानं गोडस कौतुकरण आणि घरी जाताना सावकाश आणि सुखरूपरित्याचा आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून संदेश असेल. या सामन्याचा सामनावीर ज्यानं गोलंदाजी करत असताना पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जे मेळन फेकलं आणि त्याच्या जोरावरती सामना पूर्णपणे टर्न झाला. राज स्थिर ठरला या सामन्याचा सामनावीर. सामन्याला जशी सुरुवात होईल वागेश्वर वाघेर आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान 3G दुधाणी हा सामन्या दरम्यान खऱ्या अर्थानं जॉईंट होतील मनोजी पसाळे.